कालच्या व्हिडिओ सांगितलं होतं तुम्हाला की सत्यनारायणची पूजा सुरू झाली. सो सत्यनारायणची पूजा त्यानंतर जागर गोंधळ सगळं एकदाच होतं. वागर्त पतिपते मा जगत्पितृ वंदे पार्वती परमेश्वराम. गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुतत्व परणासी तस्मै श्री गुरुवे नमः. सुमुखञ्च दन्तः च कपिलो व्यतिकरणालम्बो. मग इथे सत्यनारायणची पूजा ही आमची पार पाडली. मग त्यानंतर आरती वगैरे करायची होती. सो सत्यनारायण पूजेच्या दिवशी ना हे लोक देवदेव करायला गेले होते सगळेजण. मग मी वगैरे घरी होतो आम्ही, कारण की मी ऑलरेडी तुळजापूरला गेली होती भावासोबत आधी. सो इथे सत्यनारायण पूजन एका बाजूला आणि एका बाजूला गोंधळ असं ठरलं होतं लिहायचं. पण केशव मला काय सुचत येत नव्हता. सो शेवटी माझ्या चुलत बहिणीने वैशूने तिला मी सांगितलं की बाबा प्लीज तू काढशील का. ती बोलली की हो नक्की काढीन, मी का नाही काढणार. सो तिने छान अशी रांगोळी काढली आणि तिने सगळं लिहिलं. म्हणजे आयडिया माझी होती पण काढले तरी होते. सो ऑल क्रेडिट गोज टू वैशू. सो त्यानंतर मस्तपणे सगळ्यांनी मग आरती गेली, प्रसाद घेतला आणि माझ्या मावशीचा मुलगा तोंड ओपन करून झोपला होता. सो त्याच्या तोंडात मीठ घालण्याचं काम आम्ही केलं होतं. बाबा बाबा ऑफिस ओ सामने सामने साड़ी और ऑफिस माहित नाही मेरे को मालूम नाही ऑफिस. अरे ऑफिस म्हणजे असं चौकून साडी बांधलेलं असतंय. म्हणजे चौकून बांधलेलं, मध्ये 2-4 खुर्च्या, त्याच्यामध्ये खुर्च्या, मध्ये 4-5 टेबल, खुर्च्यावर टेबल. अंदर हे बसला एकटंच ड्युटी करत. एकटं ड्युटी करायला. का करते प्रधान आजू आलं नाही की आणि अजून प्रधान घरातच आहे अजून. जा आता काय करावं, हाँ जाऊन प्रधानाला बोलून घेऊन ये. प्रधान को जाके बुला के लेके आओ. हाँ. अभी लगे जाना पड़ता है. हाँ. अभी इस वक्त जाना पड़ता है. होय, लगेच जावं लागेल. इस वक्त हाँ. इस वक्त जाना पड़ता है. होय, 20, 25, 30 म्हणत जा. नहीं जी, ये टाइम को जाना पड़ता है क्या, ऐसा बोलो. अरे आता जावं लागेल. अभी उठाओ, का उचल तुझं काय मेरा पैर उठाओ, क्या बोल रहा हूँ. पाय उचल तुझं. हाँ. गोंधळ ऑलमोस्ट 4:30पर्यंत चाललं आणि छान गोंधळी इतके छान होते ना. म्हणजे जो सत्यनारायण पूजेचं आमचं म्हणजे ब्राह्मण होता ना त्याने सजेस्ट केलं होतं आम्हाला या गोंधळाला. सो गोंधळी इतकी चांगली होती, त्यांनी इतकं एंटरटेन केलं म्हणजे इतकं छान म्हणजे हसवत होते ना बापरे. कोणालाच नाही जागा झोप आली आणि जे झोपले होते ते सुद्धा उठून बघायला आले की एक्झॅक्टली काय चालू आहे म्हणून. सो छान अशी नंतर 4:30-4:45 वाजता आरती झाली आणि मग आमचं जागरण गोंधळ सगळं झालं. सो छान असे सगळे ब्लॉग टाकलेले आहेत. जागरणाचा पण वेगळा एक व्हिडिओ टाकलेला आहे. सो चला बाय, पुढचा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा.